पनवेलवरून ते आल्यानंतर आम्ही जी काल चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये ते पाम बीच मार्गे आपण सिडकोच्या इथून पाम बीच मार्गे आणतो आहे आणि पाम बीचला तिथे त्या ठिकाणी येत असताना मग त्या पाम बीच मार्गे मग ॲरेंजा कॉर्नरवरून आपल्या FMC मार्केटमध्ये आम्ही पाची मार्केटमध्ये त्यांना उतरवण्याची व्यवस्था केली आणि जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं असाच रूट अशा प्रकारचा राहिला असं वाटतं. म्हणजे आम्ही इथं साधारणतः 2 लाख लोक आपण उतरू शकतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. काही अपूर्ण पडेल, परंतु आता मी सकाळपासून रिव्ह्यू घेतो आहे. सर्व स्वच्छता वगैरे सगळं आम्ही करतो आहे, फवारणी करतो आहे. वरती जे आम्हाला त्या ठिकाणी गाळे आहेत त्याच्यावरती त्यांचे ऑफिस आहे, तिथे आम्ही टॉयलेट आता व्यापाऱ्यांना मांडतो आहे, जेणेकरून या ठिकाणी कुठली अडचण निर्माण होऊ नये. विशेषतः जर आम्ही महिला भगिनींना जास्तीत जास्त FMC मार्केट कांदा बटाटा उतरवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एक्झिबिशन हॉल बघत होतो, पण तिथं काय तो उपलब्ध झाला नसल्यामुळे महिला भगिनींना आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये उतरवून तिथं त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.